शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, अखंड महाराष्ट्राचे भाग्य विधाता, तमाम शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी शिवसेना पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांचा। जय भवानी। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। प्रभू श्रीरामचंद्राच्या पुतळ्याचं पूजन होत आहे, सर्वांनी जयघोष करायचा आहे। सियावर रामचंद्र की। धन्यवाद। शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी पशुधनाचं प्रतीक बैलजोडी आणि बैलगाडी देऊन या ठिकाणी भेट दिली जात आहे। मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं आणि यानंतर शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम आपल्या सर्वांशी संवाद साधत आहेत। आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुखांना मानवंदना। बांधवांनो, दुष्काळ हा मराठवाड्याच्या 5वीला पुजलेलाच आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब नेहमीच आलेले आहेत। अनेक नेते येतात, इथं पत्रकार परिषद घेतात, दुष्काळाची पाहणी करण्याचं नाटक करतात, खाली हाताने येतात, खाली हाताने जातात। आज अभिमानाने सांगेन, उद्धव साहेब आले ते खाली हाताने आले नाहीत। येताना 100 ट्रक पशुखाद्य दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुख्य जनावरांसाठी वाटण्यासाठी येताना घेऊन आलेले आहेत। आणि म्हणून मी प्रथमतः मराठवाड्याच्या वतीनं उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानतो। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, मराठवाडा हा दुष्काळानं होरपळतोय। माध्यमामध्ये ज्यावेळेला आपण पाहिलं की शेतकरी आपल्या जनावरांना पोसू शकत नाही, पाणी देऊ शकत नाही आणि म्हणून जनावरांना मोकळे सोडून देत आहेत, आपल्या नातेवाईकांकडे पाठवत आहेत। ही अवस्था पर्यंत उद्धवजींनी आमच्या नेत्यांना बोलून घेतलं आणि आम्हाला सख्तपणे सांगितलं, सगळं बाजूला ठेवा, तुमचे सगळे मंत्री संत्री नेते यांनी मराठवाड्यात जा आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे अश्व पुसण्याचं काम हे शिवसेनेकडून झालं पाहिजे असा आदेश सगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना उद्धवजींनी दिला। बांधवांनो, इथं आज डाव्या बाजूला आपण पाहतोय पाण्याच्या टाक्या घेऊन सोबत आलेत उद्धव साहेब, पशुखाद्य घेऊन आलेत। शिवसेनेच्या वतीनं सर्वे करायला लावलाय, कुठल्या कुठल्या गावामध्ये अजून टँकर जात नाही आणि पाण्याची आवश्यकता आहे। उद्याच्या 10 दिवसांमध्ये आमच्या हातामध्ये तो सर्वे येतोय आणि जिथं शासन टँकर पोहोचवत नाही तिथं उद्धव साहेब यांनी निर्णय घेतलाय, स्वतःच्या पैशानं पाण्याचं टँकर पोहोचवण्याचं काम स्वतः उद्धव साहेब करतायत। हे मला सांगायला अभिमान वाटतोय। आणि म्हणून नेता कसा असावा, अनेक नेते येतात, दिल्लीतून येतात, गल्लीतून येतात, तिकडून येतात, भाषणं देतात, आश्वासनं देतात, निघून जातात। उद्धवजींनी कधी आश्वासन दिलं नाही। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची शिकवणूक दिली। जर बाळकडू बसलाय त्याचा वसा घेऊन इथं उद्धव साहेब स्वतः आलेले आहेत। आणि मगाच्या कार्यक्रमाला उद्धव साहेबांनी सांगितलं, आजच आलो नाही तर दुष्काळ संपेपर्यंत
जुलै जून महिन्यापर्यंत मी सातत्याने या मराठवाड्यामध्ये येणार आहे आणि खाली येताना नाही येताना मदत घेऊन येणार आहे, अशा पद्धतीचं आश्वासन पुन्हा कालच्या मगाच्या कार्यक्रमामध्ये उद्धवजींनी दिलं आहे. उद्धव साहेब, मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून मराठवाड्या वतीनं धन्यवाद देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप होईल. मी विनंती करतो शेतकरी बंधूंना या पशुखाद्याचा स्वीकार करावा. दगडू शिंदे बीड, सुधाकर घोलप, राम जोगदंड बीड, अनिल गांधले, अश्रुबा गोंदे, संतोष शेरकर, अर्जुन घोडके, छगन सावंत, अंकुश जाधव, जगन्नाथ हजारे, बाबासाहेब खरात, श्रावण गायके, दत्ता कुलकर्णी, जनार्दन केंद्रे, ज्ञानेश्वर मोरे, बालाजी उकरे, दादाराव तांदळे, नागनाथ थोरात, परमेश्वर मुळे, गणेश देशमुख, सोपान दळवी, संदीपान शिंदे, दत्ता सावंत, मोहन जाधव, प्रभाकर आबूज, भीमाजी जगताप, अनिल धुमाळ, मुक्तिराम कापसे, अशोक जाधव, अंकुश काशीद, आश्रुबा मोरे, काकासाहेब जाधव, गणेश पवार. मादळ मोहिते, गणेश मोहिते, नारायण बजगुडे, माजिद खा पठाण, इस्माईल बागवान, अनिल देशमुख, बाबासाहेब अनबुले, अफसर शेख, तारसोना, जगन्नाथ कामठे, श्रीराम केशव माळी, सुनील मेहत्रे, मुंडे विष्णुपंत, रामलिंग मुंडे, दामोदर सबकाळ, मगर दत्तात्रय, माऊली धुमाळ. या सर्वांना या ठिकाणी पशुखाद्याचं वाटप होत आहे. पशुखाद्याचं वाटप या ठिकाणी सुरू आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते मराठवाड्यात 100 ट्रक पशुखाद्याचं वाटप आणि त्याची सुरुवात बीड पासून होते आहे. सातत्याने शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेली आहे आणि याही दुष्काळामध्ये वादळाची काय भीती विकासाला देतो गती, राजकारणाच्या क्षितिजावर फिरतो आम्ही विकासाचे मोती. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पशुखाद्याचं वाटप होत आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब, नामदार रामदासभाई कदम, माननीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, नामदार अर्जुनजी खोतकर साहेब, खासदार संजयजी जाधव साहेब, विनोदजी घोसाळकर साहेब, आमदार निलमताई गोरे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते पशुखाद्य वाटप याची सुरुवात या निमित्ताने झालेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावर स्थानापन्न व्हावं आणि यानंतर पाण्याच्या टाक्यांचं वितरण या ठिकाणी होत आहे. या पाण्याच्या टाक्या ज्या गाड्यामध्ये आणलेल्या आहेत त्या ट्रकच्या गाड्यांचं वितरण, त्या गाड्यांच्या चाव्यांचं या ठिकाणी वितरण आपले जिल्हा प्रमुख माननीय कोंडली बापू खांडे आणि सचिन भैया मुळूक यांच्याकडे आदरणीय उद्धव साहेब सुपूर्द करतील. मी त्यांना अशी विनंती करतो आपण या चाव्या दोन्ही जिल्हा प्रमुखांकडे या ठिकाणी सुपूर्द कराव्यात. कोंडली बापू खांडे आणि सचिन भैया मुळूक त्या चाव्या त्या ठिकाणी स्वतःकडे घेत आहेत. मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. वाटेवर विकासाच्या ठेवीत ठसा पावलांचा, चालतो सूर्य डवलाने उद्धव साहेबांच्या कर्तृत्वाचा, भक्कम पाया मातीची माया, आबाळाला हात हवेत, या महाराष्ट्राला भ्रष्टाचारांचे नव्हे तर विकासाचे दूत हवेत. दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन मराठवाड्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो आपण उपस्थितांशी संवाद साधावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय उद्धव साहेबांचं स्वागत करायचं आहे. वादळाची काय भीती विकासाला देतो गती, राजकारणाच्या क्षितिजावर पेरतो आम्ही विकासाचे मोती, वारसा लोकसेवेचा ध्यास मराठी जनांच्या विकासाचा. आम्ही फक्त बोलत नाही, हिंदुत्व गाता लिहितो आम्ही, मायबाप नेता बाळासाहेबांना मानतो आम्ही. आदरणीय उद्धव साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. मराठवाड्यातील दुष्काळी भागातील जनतेला आदरणीय उद्धव साहेब दिलासा देत आहेत, मार्गदर्शन करतायत. जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
नवीन वर्ष सुरू होऊन 8-10 दिवस झालेले आहेत. साधारणतः एक प्रथा असते की जुनं वर्ष सरताना आणि नवीन वर्ष येताना नवीन वर्षाचं स्वागत करताना एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या असतात. वर्षामागून वर्ष जातात, दरवर्षी आपण न चुकता शुभेच्छा देत राहतो. आयुष्य असंच निघून जातं. पण नेहमी एक जी काय आशा असते की बाबा गेली वर्ष ती जाऊ देत, पण येणार वर्ष तरी सुखाचं आणि आनंदाचं जाऊ. मी पहिल्या प्रथम आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो की आजपर्यंत जे काय आपण भोगलत सोसरत ती सगळी वर्ष आता इतिहास जमा होऊ द्या आणि येणारं फक्त पुढचं वर्ष किंवा हेच वर्ष नव्हे, हे येणारी सर्वच वर्ष नुसते आजचे दिन नव्हेत तर आजची वर्ष आपल्या आयुष्यामध्ये येऊ द्या अशी मी शिवचरणी आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. पण एक गोष्ट नक्की आहे की येऊ द्या म्हटल्यानंतर ती अशीच येणार नाही, आपल्याला आणावी लागतील आणि आणण्यासाठी तुम्हाला तशी तयारी करावी लागेल. तयारी केल्यानंतर तुम्हाला तर ओळखता आलं पाहिजे की आपला कोण आणि थापाड्या कोण. आणि हे जर का तुम्ही ओळखलात तर मला नाही वाटत आणखीन कोणीतरी तुम्हाला येऊन थापा मारून त्यांच्यासाठी आजचे दिन आणण्याची काही आवश्यकता लागणार नाही. आज मी आपल्या भेटीला आलेलो आहे. खरं म्हणजे मी माझ्या कार्यक्रमात सांगितलं होतं की सभा नको, कारण प्रत्येक वेळेला कोणतीही प्रसंग असला, कोणतीही घटना झाली का त्याचं राजकारण करणारे राजकारणी खूप आहेत. शिवसेना त्या विचारसरणीची नाही आहेत. आजपर्यंत आपल्याला सर्वांना अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला संकट येतं, दुष्काळ असो आणखीन कोणती आपत्ती असो, किंबहुना कधी किती मागे आपण गेलो होतो त्या भूकंप आल्यानंतर, त्यावेळेला सुद्धा तिथल्या भूकंपग्रस्तांना इतर कोणत्याही पक्षाने काय केलं मला माहिती नाही, पण स्वतः शिवसेना प्रमुख आले होते आणि शिवसेना प्रमुखांनी ती जी काय गाव लिंबाळा दाऊ, बरोबर ना, ती गावं सगळी बसून दिली होती. ही परंपरा आपली, ही प्रथा आहे आणि हे संस्कार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. आज मी आपल्या भेटीला आलो तो रिकाम्या हाताने जरी आलो नसलो तरी जी काय थोडीफार ताकद आपण आपल्या आशीर्वादाने आम्हाला दिलेली आहे, त्या आशीर्वादाच्या जोरावरती हे एक पशुधन, पाण्याच्या टाक्या, आणखीन बऱ्याच काही गोष्टी. खरं म्हणजे दिवाळीच्या सुमारास रामदासभाई मागे लागले होते की उद्धवजी तुम्ही मराठवाड्यात चला. मी त्यांना म्हटलं की रामदासभाई सगळे दिवाळीचा सण आहे, सगळेजण घरी येत असतात, तुम्ही नंतर कधी सांगा मी तुमच्या सोबत आहे. आणि त्याच वेळेला जवळपास किती 5,000 कुटुंबियांना रामदासभाईंनी शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं होतं. 5,000 कुटुंब. आज आपण पशुखाद्य आणतो आहोत, पशुखाद्य देतो आहोत. आणि मगाशी जो एक छोटेखानी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात बोलताना रामदासभाईंनी जाहीर केलं की आजपासून सुरुवात होते, जवळपास 100 ट्रक पशुखाद्य आपण मराठवाड्यासाठी देणार आहोत. हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर पक्षाचा प्रमुख मी, जर शिवसेनेचा नेता आणि शिवसेनेचा मंत्री एवढे जाहीर करतो तर मी त्यांना सांगितलं की 100 ट्रक नाही, जेवढे आपल्याकडनं शक्य होतील, 100 ट्रक कमी पडले तर त्याहीपेक्षा जास्त शिवसेना हे पशुखाद्य दिल्याशिवाय राहणार नाही. आणि नाहीतर नुसती कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणा देऊन काय होत नाही, हांडे भरत नाहीत. नुसत्या मी घोषणा केल्या की मी तुम्हाला काय स्वस्तामध्ये घर देईन, मिळते का घर? असं मोठे मोठे तुमच्याकडे मी जलाशय बांधून देईन, तुम्ही म्हणाल ते जाऊ दे रे, उद्याचं उद्या, आता माझा हांडा कोरडा आहे त्याच्यामध्ये पाणी कसं टाकतो ते बोल. आज माझ्या गुरांना खायला चारा नाहीये, अजूनही छावणीला चारा की दावणीला चारा त्याच्यामध्येच चाललेले आहेत. म्हटलं जाऊ दे ना, हे तुमचा जो काय घोळ असेल तर तुमचा तुम्ही घाला. दुष्काळ पडल्यानंतर दुष्काळ दिसायला सुद्धा यांना यंत्रणा राबवावी लागते. आमच्याकडे यंत्रणा वगैरे का नाही, आपली यंत्रणा ही समोर बसलेली आहे, समोर बसलेली आहे. मला बाकी काही बघण्याची गरज नाही. मला मागे माझ्यावरती टीका झाली होती की याला शेतीतलं काय कळते, नसेल कळत, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातले मला अश्रू दिसतात. आणि आज परिस्थिती तीच आहे. जलाशय आटलेत, विहिरी कोरड्या ठाक पडल्यात, विहिरीला पाणी नाही पण माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. किती काळ हे पाणी घेऊन आणि त्या पाण्याचं राजकारण मी करत फिरायचं? दुष्काळ सदृश्य आणि हे सगळे शब्दाचे खेळ तुम्ही करून झाल्यानंतर ते काय केंद्रीय पथक एक आलं
आज केंद्राचे सर्वोच्च आपले प्रधानमंत्री पलीकडे सोलापूरमध्ये आत्ता मी बोलतोय, माझ्यासोबत ते तिकडे भाषण देत असतील. केंद्रीय पथक येऊन गेलं, 1-1.5-2 महिना झाला, काय तुमच्या हातामध्ये काय पडलं? केंद्रीय पथक येऊन गेलं, हातात काय आली का मदत? मग पथकाने केलं काय? काय लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं? हे पथकं आमच्याकडे सुद्धा आहे. अरे गाजर सुद्धा मी म्हणतोय, गाजर सुद्धा वाटण्याची ऐपत असावी लागते, कुवत असावी लागते. यांची गाजर नुसती दाखवतायत, वाटण्याची सुद्धा हिंमत नाही. गाजर तरी वाटा, दाखवता काय? मग एक तो जोक सांगतात ना, एक जत्रा भरलेली असते आणि त्याच्यामध्ये पाठी असते, 4 आण्यामध्ये दुधी हलवा. माहितीये ना, सगळे लोक जातात, 4-4 आणे देतात आणि बाहेरून आल्यानंतर लोक जे असे चिडून येतात, शिव्या देत किंवा काय फसवलं, कुठे तो आयोजक, कुठे तो आयोजकाला आणतात पकडून. तुला काय मी फसवलं? तुला पाठी काय लिहिलेस? तुला वाचा ना पाठी काय लिहिले. तुला पाठी लिहिले ना 4 आण्यात दुरी हलवा, तो लिहिले ना. मग आमचे 4 आणे दिले, दुरी हलवा कुठे? तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर दुरी होता की नव्हता? मग तो नुसता हलवायचा होता, द्यायचा कुठे होता? तसा यांचा गाजर हलवाय. गाजर दाखवत आहेत पण गाजरही देत नाहीत. आणि म्हणून मी आज जे फिरायला सुरुवात केलेली आहे, ही मराठवाड्याची माझी पहिली, आत्ता ह्या काळातली माझी पहिली भेट आहे. याचा अर्थ शेवटची भेट नाही, मी पुन्हा येणार आहे इकडे. जो मी माझ्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, मंत्र्यांना घेऊन फिरतोय, तो सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगर ढोसण्यासाठी मी फिरतोय. हा अजगर सुस्त पडलेला आहे. या यंत्रणेला तुमच्या सुखादुखाशी काही देणं घेणं नाहीये. शेतकरी जगला काय, शेतकरी मेला काय, मला मतं दिली पाहिजेत तेवढ्यावरती मी खुश आहे. बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार नाहीये. ही अवलाद शिवसेनेची नाहीये, अजिबात नाही. आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपरमधनं, आमच्याकडे नाही. तेव्हा मी चिडून बोललो होतो, तेच परत बोलतोय. युतीची चर्चा गेली खड्ड्यात. पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला. माझ्या शेतकऱ्याला जो आक्रोश करतोय, नुसत्या घोषणा करून होत नाही. किती पाहिजे महाराष्ट्राला? 10,000 कोटी दिले. अहो कधी देणार? येणार कधी? तुमचे दिवस राहिले किती? आता दिवस नाहीत शिल्लक. आणि घोषणा करून काय होणार? घोषणा केल्यामुळे काही शेतकऱ्यांचं काही पीक पुन्हा तरारून नाही उभं आहेत. आज शेतकरी सगळीकडे जो आक्रोश करतोय, माझ्या हाताला काम पाहिजे, गुरांना चारा पाहिजे, प्यायला पाणी पाहिजे, या 3 गोष्टी जरी दिल्या तरी मी म्हणेन शेतकऱ्याचे आशीर्वाद तुमच्या पाठी उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. आहे ना, माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत. जो घोषणांचा बुडबुड आहे, घोषणांचा फुगा आहे, मला सांगा, खरं सांगा की तुमच्यापैकी किती जणींना त्या उज्ज्वला योजनेमार्फत गॅस सिलेंडर मिळालेला आहे? किती जणींना? खरं असेल तर खरं बोला, मला आनंद होईल. बरं, तुमच्यापैकी इकडे किती शेतकरी आलेले आहेत? शेतकरी आलेत ना? खरे शेतकरी आहेत का माझ्यासारखे शहरी बाबू आहेत? बरं, आता मला सांगा, जे शिवसेनेने या सरकारकडनं करून घेतलं कर्जमाफीची, मी कर्जमाफी हा माझा शब्द नाही, मला कर्जमुक्ती पाहिजे. पण कर्जमाफीची जी काही घोषणा करून घेतली, खरोखर सांगा किती जणांना कर्जमाफीचा लाभ झालेला आहे? खरोखर सांगा. नाही, माझ्याकडे एक शेतकरी आहे, तुम्हाला झाला नाही? मग तुम्ही खोटं बोलताय. नाही, तुम्ही खोटं बोलताय. मी दाखवू तुम्हाला शेतकरी याच्याकडे कर्जमुक्तीचं, कर्जमाफीचं सर्टिफिकेट आहे, दाखवू? कुठे अंबादास? आणि शेतकरी पण आहे. हा बघा, ये दादा. बरं, कुठलं गाव तुझं दादा? अंजनडोह. बाळासाहेब हरिभाऊ सोळंके. हे कर्जमाफीचं प्रमाणपत्र आहे. म्हणजे एक शेतकरी मला मिळाले की नाही मिळाला? त्याला सर्टिफिकेट मिळाले की नाही? पण कर्जमाफी झाले का? झाले का? सांग दादा, तू कर्जमाफी झाले? नाही झाली. हा खोटेपणा कोण करते? कोणासाठी करताय? या गरीब सगळ्या आपल्या अन्नदात्याला तुम्ही असं खोटं बोलून फसवताय. आणि हे आकडेवारी, खोट्या कर्जमाफीच्या पत्राचे जे काही तुम्ही आकडेवारी काढलेली आहे, आकडे काढलेले आहेत, ते आमच्या तोंडावरती फेकून तुम्ही आम्हाला सांगताय एवढ्या 1000 कोटीची कर्जमाफी झाली. का झाली नाही या शेतकऱ्याची कर्जमाफी? हातामध्ये सर्टिफिकेट आहे त्याच्या. अनेक शेतकरी तर असे आहेत की त्यांना अपात्र ठरवलं गेलं, पण हा पात्र ठरून सुद्धा याची कर्जमाफी होत नाही. आणि हे जर का मी चिडून उद्या सरकारला जाब विचारला तर मला तुम्ही म्हणणार मी सरकारच्या विरोधात आहे? होय आहे. मी जर का शेतकऱ्याला माझ्या पिडाल तर मी सरकारच्या विरोधात आहे, उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आज सुद्धा उभा आहे. किती काळ भोगायचंय? एक एक घोषणा करून जायच्या. देश बदल रहा है,
देश बदल रहा है तुमच्यासाठी ठीक आहे, तुम्ही रोज उठून नव्या नव्या देशामध्ये जाता, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं देश बदल रहा है. आज रशियामध्ये गेलो, उद्या जपानमध्ये गेलो, परवा चीनमध्ये गेलो, देश बदल रहा है. अरे देश तुमच्यासाठी बदलत असेल, पण माझे देशाचे देश बांधव बदलत नाहीये, त्यांची परिस्थिती बदलत नाहीये, त्यांचं राहणीमान बदलत नाहीये आणि त्यांच्या व्यथा वेदना दुःख सुद्धा बदलत नाहीये. तुम्ही येऊन सुद्धा बदलत नाहीये. मग जायचं कुठे यांनी? हे जे काय सगळं सोंग आणि ढोंग आणलं जाते घोषणांचं, आता तर हजारो कोटीच्या योजना येतील, हजारो कोटीच्या योजना. कधी कधी येणार? आजच मी येताना त्या पेपरमध्ये वाचलं, कुठे ते पेपर आणलेत ना, लोकमत आणि मुद्दामून सांगतो, लोकमत मध्ये आलेले आहे ना पेपर. कुठे पेपर ठेवलाय तो? आणलं ना, पेपर आणले, त्याच्यामध्ये मी ते हे पण आहे, बातमी आलेली आहे ना. ही बातमी आली एक बरं आहे, डिजिटल इंडिया. पटकन पेपर नाही, कागद नाही मिळेल तर आपल्या हाताशी असतं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वाटपाचा फुगा फुटला. स्वप्न भंगणार, उद्दिष्ट 6,000चे, कर्जासाठी अर्ज केलेल्या तरुणांची संख्या 29,000. म्हणजे प्रत्यक्ष घोषणा केल्यानंतर जमिनीवरची जी दाहक वास्तवता ती अशी आहे. घोषणा केल्या जातात, मोठमोठ्या केल्या जातात. सौभाग्य योजना, मोफत वीज जोडणी. किती जणांची मोफत वीज जोडणी झाली? हात वर करा. आणि किती जणांची वीज तोडली गेली? हात वर करा. हे बघा, हे सौभाग्य का दुर्भाग्य? काय म्हणायचं याला? हे जे मी तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतो ते हे सांगतोय, कारण जी शिकवण शिवसेना प्रमुखाने आम्हाला दिलेली आहे की खोटं बोलून मला एक सुद्धा मत नकोय, एक सुद्धा मत मला खोटं बोलून मिळालेलं चालणार नाही. दुर्दैवाने खरं बोलून सुद्धा एक जरी मत मिळालं नाही तरी चालेल, पण खरं बोल, पण खोटं बोललेलं एक सुद्धा मत मला नकोय. आणि तीच परंपरा घेऊन मी पुढे जातोय. आज सुद्धा जे काही मी आलेलो आहे मत मागण्यासाठी नाही. सत्तेमध्ये मी आहे, जरूर आहे, पण सत्तेमध्ये आहे म्हणून मी माझी माणुसकी नाही विसरू शकत. मी पहिला माणूस आहे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या सत्तेच्या वगैरे काय ज्या काही झुली आहेत या तुमच्या आशीर्वादाने उद्या मिळाले तर मिळणार आहेत, पण आपलं जे माणूस पण आहे हे माणूस पण मी कधी सोडणार नाहीये. आणि त्या माणुसकीच्या नात्यानेच जेवढं काही मला करता येणं शक्य आहे तेवढं मी आज करतोय, तेवढं मी करतोय. नाही झालं, वाचून झालं माझं. हे हा पेपर लोकमत, आजचाच लोकमत आहे, त्याच्यामध्ये बातमी आलेली आहे. सामनामध्ये नाही, नाहीतर लोकांना वाटेल की सामनामध्ये काय रोजच विरोधात येतं. नाही, सामनामध्ये सुद्धा येतं, ते सत्यच येतं. आणि हे लोकमत आहे, ते लोकमत म्हटल्यानंतर तुमचं मत काय हे तुमचं तुम्ही ठरवायचं. शेतकऱ्याचा विषय घेतल्यामुळे मी सांगतो, जसं कर्जमाफीचं हे थोतांड मी तुमच्यासमोर उघडं पाडलंय. पीक विम्याचे किती जणांना हप्ते भरल्यानंतर पैसे मिळालेत मला सांगा? हप्ते भरलेत की नाही? हप्ते भरलेत की नाही भरलेत? साधारण हप्ते किती जणांनी भरलेत? हात वर करा. हे जरा कॅमेरा तिकडे मारा, कॅमेरा तिकडे मारा सगळ्यांना. ते बाप तिकडे पण आहेत. तुम्ही सगळ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरलेत, चुकवलेलं नाही ना काय? आणि तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली की नाही मिळाली? पण काही जणांना मिळालेली आहे आणि ते सुद्धा मी शोधतोय. तुम्ही हप्ते कितीचे भरलेत? 10,000. आणि काही जणांना चेक कितीचे मिळालेत? 2 रुपये, 5 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. हा आहे ना. अरे पण हे मी बोलायला लागलो, तुम्ही बोलताय, तुम्ही कधी बोलणार? हा, हे तुमच्या मनातल्या व्यथा या मी बोलतोय, हे तुम्ही बोललं पाहिजे. आणि हेच तुम्हाला सांगायला आलेलं आहे. आपली जी काय मन की बात आहे ना, ती टीव्हीवरती नाही सांगायची. आपली मन की बात जन की बात, ही जनाची बात मी करतोय. ही जन की बात आहे, लोकांची बात आहे. आणि त्या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा असा आता आरोप होतोय की त्याच्यात सुद्धा हजारो कोटीचा घोटाळा झालेला आहे, हजारो कोटीचा घोटाळा. मग आता जाप कोणी कोणाला विचारायचा? बरोबर ना. आता मला तुम्ही सांगा, जर मी तुमच्या समोर आज आलो नसतो तर तुमच्या या व्यथाना वेदनांना वाचा तुम्ही फोडली असतीत का? त्या ती वाचा फोडायला मी आलेलो आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, निवडणुकीत काय करायचं तुम्ही ठरवायचंय, हे तुम्ही ठरवायचंय. पण पीक विमा योजनेमध्ये सुद्धा ते साईनाथ म्हणून आहेत,
या विषयातले तज्ज्ञ, त्यांनी एक ते पुस्तक लिहिलेलं माहिती आहे ना, दुष्काळ आवडे सर्वांना. आणि त्यांनी सांगितलंय की राफेलच्या बरोबरीचा मोठा घोटाळा पीक विमा योजनेमध्ये झालेला आहे. प्रधानमंत्री फसल योजना म्हणजे प्रधानमंत्री फसाल तुम्ही, फसाल योजना आहे ती, फसवणारी योजना आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग काय देश काय बदल रहा आहे? शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही, कृषी पंपांना वीज नाही, महिलांना सुरक्षा नाही, उज्ज्वला योजनेमध्ये तो अनुदानित सिलेंडर त्याचाही पत्ता नाही, पीक विमा योजना म्हणून काय भरली, हप्ते गेले बुडले, हप्ते दिल्यानंतर नुकसान भरपाई नाही मिळत. मग काय हे सरकार करायचे काय? या सरकारला मी हेच सांगतो की आम्ही आहोत तुमच्या सोबत. मागे सुद्धा मी पहिल्या वर्षी म्हटलं होतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आमचा उपयोग करून घ्या आणि या लोकांना, गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आमचा उपयोग करून घ्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही आहोत तुमच्या सोबत. गेली 4 वर्ष 4.5 वर्ष आपण सातत्याने यांची साथ सोबत दिलेली आहे. काम चांगलं करा ना. तुम्ही शेतकऱ्यांचे विषय सोडू शकलात ना राम मंदिरचा विषय. राम मंदिराचा सुद्धा मी का विषय घेतलेला आहे? राम हा केवळ काही कोणत्या एका प्रदेशाचा देव नव्हता. आपला सुद्धा राम आहेच ना रे. प्रभू श्रीराम, जय श्रीराम आहे ना. आपल्याला सुद्धा वाटलं होतं ना की आता हे सरकार बदलल्यानंतर राम मंदिर होईल. पण आता हे सरकार पंतप्रधान म्हणतायत न्यायालय ते जे काय करेल ते. एक गोष्ट आज चांगली घडली असं म्हणतात की न्यायालयाने आता एक वेगळा घटनापीठ केलेलं आहे की बाबा तुम्ही याची सुनावणी घ्या आणि लवकर तुम्ही निर्णय द्या. मग न्यायालयच निर्णय घेणार होता तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं की आम्ही ते सोडू म्हणून? कसम राम की खाते मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. आणि म्हणून मी जी एक मध्ये घोषणा दिली ती सुद्धा सगळ्या हिंदूंची दिलेली आहे की सगळ्या हिंदूंचा आता एकच पुकार आहे की पहिले मंदिर फिर सरकार. हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार. कारण तुम्ही आता सगळे जुमल्यावरती जुमले बांधत चाललेले आहेत. घोषणांचे जुमले, ह्याचा जुमला, त्याचा जुमला, रामाचा पण जुमला, राम मंदिराचा पण जुमला. नाही, हे नाही चालणार. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर तुमच्या साक्षीने आपल्याच सरकारला मी इशारा देतोय की आता घोषणांचा पाऊस बंद करा. त्या घोषणांच्या पावसाने माझ्या माता भगिनींचे हांडे भरले जाणार नाहीत. त्यांच्या माथी फक्त कोरडाच हंडा येणार आहे. तुम्ही किती आता घोषणांचा पाऊस पडलात तरी हांडे भरले जाणार नाहीत. जेवढ्या घोषणा आतापर्यंत केल्या आहेत त्याची अंमलबजावणी नीट करा. केंद्राचं पथक, मावशी 1 मिनिट थांब, मी बोलतो. केंद्राचं पथक येऊन गेलं, 1.5-2 महिने झाले. मला तर असं कळलं की बीडमध्ये जे पथक आलं होतं ते येऊन गेल्यानंतर जे तुम्हाला धान्य मिळत होतं त्या रेशनच्या दुकानात वगैरे काय कशात होतं ते जेव्हा मिळत होतं ते त्याच्यात सुद्धा कपात करून गेलं. हे खरे का खोटे तुम्ही सांगायचं, बरोबर ना? म्हणजे मुंबईत बसून मला या बातम्या कळतात ना रे. मला काही शेतीतलं कळत नाही पण तुमचं सुखदुःख कळतं की नाही कळत? मग हे काय मी नुसतं वाचत बसू? अरे वा काय झालं? नाही, बीडला जेवढं मिळत होतं त्याच्यात कमी झालं, बरं झालं. ही अशी दळबद्री अवलाद नाही आपली. आणि तुम्हाला सुद्धा मी सांगतो, हे तुम्ही काय भीक नाही मागत, तुम्ही तुमच्या हक्काचं मागतात. तुम्ही तुमच्या हक्काचं मागतात. हे पशुखाद्य जे काय मी आज माझ्या परीने वाटण्याचा प्रयत्न करतो आहे हे नुसतं पशुखाद्य नाही. त्या जनावरांची जबाबदारी आपल्याकडे आहे. आपण तिला गोमाता म्हणतो पण तिचं पालकत्व आपल्याकडे. आणि तुम्हाला शेतकऱ्यांना त्या जनावरांचं, होय दुर्दैवाने मी त्यांना जनावर म्हणतो कारण काय आम्ही शहरी महत्व जास्त आहे. कारण ते नुसतं आपल्या गोठ्यात बांधलेली गाय किंवा बैल नसतो, तो आपल्या कुटुंबाचा एक सदस्य असतो, बरोबर आहे ना? कुटुंबाचा सदस्य असतो. आणि त्या सदस्याला एक वेळ मी असे शेतकरी बघितलेले आहेत की स्वतःला खायला मिळालं नाही तरी चालेल पण माझ्या बैलाला, माझ्या गोमातेला खायला मिळालं पाहिजे म्हणून उपाशी राहणारे सुद्धा शेतकरी मी बघितलेले आहेत. मग त्यांना आज पिण्याचं पाणी देण्यासाठी ते सुद्धा आपण करतोय. पाण्याच्या टाक्या जसं आपण माणसांसाठी देतो आहे तसं जनावरांसाठी सुद्धा ते पाण्याचे हौद त्याचं सुद्धा वाटप मी आता लवकर करणार आहे, त्याचंही करणार आहे. कारण हे सगळं करत राहिलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण करू शकतो तोपर्यंत ते केलंच पाहिजे. पुढचं काय होईल ते होईल. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एकच विनंती करतोय, मावशी तुम्हाला जे बोलायचं तर तुम्ही जरा इथे मी तुमच्याशी बोलतो. त्या मावशीबाईंना जरा पुढे घ्या. नाही माईक नाही, मला हे झाल्यानंतर खाली मी बोलतो, त्याने इकडे बाजूला. आणि म्हणून मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतोय की जी काही ताकद तुम्ही आमच्या मागे उभी केली, जे काही आशीर्वाद, मला कल्पना आहे की बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहेच
पण हा दुष्काळी जिल्हा केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, तो राजकारणामध्ये शिवसेनेसाठी सुद्धा आहे ना? अरे हो काय, मग तसंच राहणार? मग तो दुष्काळ हटणार की नाही हटणार? हा, कोण हटवणार? सगळे मिळून हटवणार आहात काय? कारण जसं मी आज तुम्हाला सांगतो की घाबरू नका, दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर. होय, शिवसेना खंबीर तुमच्या मागे उभी आहे. पण पुढचा जो काही दुष्काळ तुमच्या आयुष्यातला हा दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर इथला शिवसेनेचा राजकीय दुष्काळ सुद्धा तुम्हाला संपवावा लागेल. एक दुष्काळ मी हटवतो, दुसरा दुष्काळ तुम्ही हटवायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण बोलूया की खरोखर आजचे दिन नाही, पण निदान सुखा समाधानाचे दिवस हे माझ्या गोरगरीब शेतकरी बांधवांना आणि माता भगिनींना मी आणू शकलो, मला तो आनंद आहे. माझ्यासाठी मी काही मागत नाहीये, मी मागतोय ते मी तुमच्यासाठी मागतोय. आणि म्हणून आजपासून ही सुरुवात शिवसेना करते आहे. तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती मला स्वतःला आत्मविश्वास आहे की हे काय जेवढं मी आज देऊ शकतोय त्याच्यामध्ये आणखीन हात माझ्या सोबत येतील आणि आणखीन जेवढं काय मला करता येणं शक्य असेल ते मी केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच एक वचन देऊन तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जागेवरच उभा राहायचं आहे. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभा राहायचं आहे. सामुदायिक राष्ट्रगीत होईल. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे, गाहे तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की. दुष्काळ गंभीर शिवसेना खंबीर पशुखाद्य वाटपाचा कार्यक्रम शिवसेना पक्ष प्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम, शिवसेनेचे नेते माननीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्यमंत्री नामदार अर्जुनरावजी खोतकर साहेब, माननीय खासदार संजयजी जाधव, माननीय खासदार